क्रमांक 1. अमरकंटक हे कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? उत्तर आहे नर्मदा. प्रश्न क्रमांक 2. पंजाब केसरी कोणाला म्हणतात? उत्तर आहे लाला लजपत राय. प्रश्न क्रमांक 3. पंचतंत्राचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे विष्णू शर्मा. प्रश्न क्रमांक 4. रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? उत्तर आहे जीवनसत्व अ. प्रश्न क्रमांक 5. राष्ट्रपतींना शपथ कोण देतो? उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. प्रश्न क्रमांक 6. बिहू हा कोणत्या राज्यातील उत्सव आहे? उत्तर आहे आसाम. प्रश्न क्रमांक 7. आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व आढळते? उत्तर आहे जीवनसत्व क. प्रश्न क्रमांक 8. उज्जैन कोणत्या नदीकाठी वसले आहे? उत्तर आहे शिप्रा. प्रश्न क्रमांक 9. भारतीय मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक कोणते आहे? उत्तर आहे कन्याकुमारी. प्रश्न क्रमांक 10. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? उत्तर आहे विल्यम बेंटिक. प्रश्न क्रमांक 11. पोंगल कोणत्या राज्यातील उत्सव आहे? उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 12. संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 13. संविधान सभेचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 14. दिल्ली भारताची राजधानी केव्हा झाली? उत्तर आहे 1911 साली. प्रश्न क्रमांक 15. तिन्ही गोलमेज परिषदांमध्ये कोणी भाग घेतला? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 16. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? उत्तर आहे साहित्य क्षेत्रात. प्रश्न क्रमांक 17. गन मेटल कशाचे मिश्र धातू आहे? उत्तर आहे तांबे, कथील आणि जस्त. प्रश्न क्रमांक 18. भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे सतलज नदी, हिमाचल प्रदेशात. प्रश्न क्रमांक 19. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे? उत्तर आहे कलम 280. प्रश्न क्रमांक 20. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? उत्तर आहे गंगा नदी. प्रश्न क्रमांक 21. दुधवा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यात. प्रश्न क्रमांक 22. आधुनिक काळातील पहिले प्रजासत्ताक राज्य कोणते? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न क्रमांक 23. म्हैसूर येथील इंग्रजांविरुद्ध मोहीम कोणी सुरू केली? उत्तर आहे टिपू सुलतान. प्रश्न क्रमांक 24. तैनाती फौज पद्धत भारतात कोणी सुरू केली? उत्तर आहे लॉर्ड वेस्ली. प्रश्न क्रमांक 25. आधुनिक भारताचे निर्माते कोणास म्हटले जाते? उत्तर आहे राजाराम मोहन रॉय. प्रश्न क्रमांक 26. पाटणा हे शहर कोणी बसवले? उत्तर आहे अजात शत्रू, मगधचा राजा. प्रश्न क्रमांक 27. सालहेर आणि मुलहेर ही शिखरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर आहे नाशिक जिल्ह्यात. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणाला म्हणतात? उत्तर आहे शेकरू. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? उत्तर आहे हरियाल. प्रश्न क्रमांक 30. अंधार कोठडीची घटना कोणत्या ठिकाणी घडली होती? उत्तर आहे कोलकाता. प्रश्न क्रमांक 31. गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी कोणाच्या अधिपत्याखाली होते? उत्तर आहे पोर्तुगीजांच्या. प्रश्न क्रमांक 32. चिपको आंदोलन कशासाठी आहे? उत्तर आहे वृक्ष आणि वन संरक्षण. प्रश्न क्रमांक 33. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण आहे? उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग.
प्रश्न क्रमांक 34. मित्रमेळा ही संघटना कोणाशी संबंधित आहे? उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. प्रश्न 35. इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणी केली? उत्तर आहे रासबिहारी बोस. प्रश्न क्रमांक 36. इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे मौलाना आझाद. प्रश्न क्रमांक 37. यंग इंडिया वृत्तपत्र कोणाचे आहे? उत्तर आहे महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 38. सुधारक या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न क्रमांक 39. वंदे मातरम हे इंग्रजी साप्ताहिक कोणी काढले? उत्तर आहे महर्षी अरविंद घोष. प्रश्न क्रमांक 40. इन्कलाब जिंदाबाद या घोषणेचे जनक कोण आहेत? उत्तर आहे मोहम्मद इक्बाल. प्रश्न क्रमांक 41. खिलाफत चळवळ कोणी सुरू केली? उत्तर आहे अली बंधू आणि मौलाना आझाद. प्रश्न क्रमांक 42. पेशवाईचा शेवट कोणत्या वर्षी झाला? उत्तर आहे 1818 साली. प्रश्न क्रमांक 43. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे जिनिव्हा. प्रश्न क्रमांक 44. भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? उत्तर आहे दादाभाई नौरोजी. प्रश्न क्रमांक 45. स्वतंत्र भारताचे पहिले स्वास्थ्य मंत्री कोण होते? उत्तर आहे राजकुमारी अमृता कौर. प्रश्न क्रमांक 46. महाराष्ट्र राज्य केव्हा अस्तित्वात आले? उत्तर आहे 1 मे 1960. प्रश्न क्रमांक 47. गोल क्रांती कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे बटाटे उत्पादन. प्रश्न क्रमांक 48. स्वातंत्र्यपूर्व काळात प्रतिसरकारची स्थापना कोणी केली? उत्तर आहे क्रांतिसिंह नाना पाटील. प्रश्न क्रमांक 49. वळीव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे शंकर पाटील. प्रश्न क्रमांक 50. झुलवा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे उत्तम तुपे. प्रश्न क्रमांक 51. दादोबा पांडुरंगाने मानव धर्म सभेची स्थापना कोठे केली? उत्तर आहे सुरत. प्रश्न क्रमांक 52. लोकल ट्रेनला मुंबईची काय म्हणतात? उत्तर आहे मुंबईची रक्तवाहिनी. प्रश्न क्रमांक 53. मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? उत्तर आहे मुंबई समाचार. प्रश्न क्रमांक 54. आर्य समाजाची स्थापना कोठे झाली? उत्तर आहे मुंबई येथे 1875 साली. प्रश्न क्रमांक 55. महाराष्ट्र खादी आणि ग्राम उद्योग मंडळाची स्थापना कोठे आणि केव्हा झाली? उत्तर आहे मुंबई येथे 1962 साली. प्रश्न क्रमांक 56. भारताच्या प्रवेशद्वाराला काय म्हणतात? उत्तर आहे गेटवे ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 57. गेटवे ऑफ इंडिया या वास्तूची स्थापना केव्हा झाली? उत्तर आहे 2 डिसेंबर 1911. प्रश्न क्रमांक 58. समृद्धी महामार्ग कोठून कोठे जातो? उत्तर आहे मुंबई ते नागपूर. प्रश्न क्रमांक 59. समृद्धी महामार्ग किती किलोमीटर लांबीचा आहे? उत्तर आहे 701 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 60. भारतातील पहिली कापड गिरणी मुंबई येथे कोणत्या वर्षी सुरू झाली? उत्तर आहे 1854 साली. प्रश्न क्रमांक 61. महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? उत्तर आहे मुंबई शहर. प्रश्न क्रमांक 62. मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1857. प्रश्न क्रमांक 63. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? उत्तर आहे 1862 साली. प्रश्न क्रमांक 64. म्हाडाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1977. प्रश्न क्रमांक 65. मुंबईतील सर्वाधिक प्रसिद्ध गणेश उत्सव मंडळ कोणते? उत्तर आहे लालबागचा राजा. प्रश्न क्रमांक 66. भारतातील पहिले प्राणी संग्रहालय कोणते? उत्तर आहे जिजामाता उद्यान.
प्रश्न क्रमांक 67. मुंबईमधील प्रसिद्ध हँगिंग गार्डनचे नवीन नाव काय आहे? उत्तर आहे फिरोजशाह मेहता पार्क. प्रश्न क्रमांक 68. म्हातारीचा बूट ही वास्तू मुंबईत कोणत्या ठिकाणची आहे? उत्तर आहे कमला नेहरू पार्क. प्रश्न क्रमांक 69. मुंबई हे शहर किती बेटांनी मिळून बनले आहे? उत्तर आहे 7 बेटांनी. प्रश्न क्रमांक 70. आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे जगन्नाथ शंकर शेठ. प्रश्न क्रमांक 71. मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे फिरोजशाह मेहता. प्रश्न क्रमांक 72. चले जाव चळवळीची सुरुवात कोठून झाली? उत्तर आहे मुंबई येथून. प्रश्न क्रमांक 73. डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे नवी मुंबई. प्रश्न क्रमांक 74. मुंबईतील पूर्णपणे महिलांनी चालवलेले स्थानक कोणते? उत्तर आहे माटुंगा. प्रश्न क्रमांक 75. भारत स्वतंत्र झाल्यानंतर मुंबईचे पहिले पोलीस आयुक्त कोण होते? उत्तर आहे जे.एस. भरूचा. प्रश्न क्रमांक 76. मुंबई महानगरपालिका अधिनियम कायदा कोणत्या वर्षीचा आहे? उत्तर आहे सन 1888. प्रश्न क्रमांक 77. मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे प्रेमचंद रायचंद. प्रश्न क्रमांक 78. मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत? उत्तर आहे 13. प्रश्न क्रमांक 79. मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे मुंबई येथे. प्रश्न क्रमांक 80. महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे? उत्तर आहे 720 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 81. काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो? उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 82. तानसा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ठाणे. प्रश्न क्रमांक 83. जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 84. मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे? उत्तर आहे पेट्रोलियम. प्रश्न क्रमांक 85. कोणत्या बंदराला भारताच्या पूर्वेकडील प्रवेशद्वार असे म्हटले जाते? उत्तर आहे मुंबई बंदर. प्रश्न क्रमांक 86. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले? उत्तर आहे मुंबई येथे. प्रश्न क्रमांक 87. महाराष्ट्र कृषी विकास महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 88. ठाणे हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? उत्तर आहे उल्हास नदीकाठी. प्रश्न क्रमांक 89. दादर पश्चिम येथे असलेला कबूतरखाना इसवी सन 1933 मध्ये कोणी बांधला होता? उत्तर आहे वलमजी रतनजी होरा. प्रश्न क्रमांक 90. मुंबईतील सर्वात उंच भूभाग समुद्र सपाटीपासून किती मीटर उंचीवर आहे? उत्तर आहे 450 मीटर. प्रश्न क्रमांक 91. मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी तानसा आणि वैतरणा ही जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर आहे ठाणे जिल्ह्यात. प्रश्न क्रमांक 92. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे बदललेले नाव काय आहे? उत्तर आहे नाना जगन्नाथ शंकर शेठ. प्रश्न क्रमांक 93. कोणत्या वर्षी मुंबईचे नामकरण मुंबई असे करण्यात आले? उत्तर आहे 1995 साली. प्रश्न क्रमांक 94. देशातील पहिली वॉटर टॅक्सी सुविधा कोठे सुरू करण्यात आली होती? उत्तर आहे मुंबई या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 95. देशातील पहिली एसी डबल डेकर बस कोठे सुरू करण्यात आली होती? उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 97. मुंबई शहर बाजाराची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1877 साली. प्रश्न क्रमांक 98. 1854 साली भारताची पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली? उत्तर आहे मुंबई येथे.
प्रश्न क्रमांक 99. महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे ज्यात एकही तालुका नाही? उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 100. मुंबई उपनगर या जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे वांद्रे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.